जरांगे बोलताय। सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय किसान। मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून। मी कधी माझी बाजू लपून ठेवत नाही। मागचे कोण बडबड करते त्याला बाहेर हाकून देण्याची बस। तुमच्या या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला। त्यांना पहिलं बाहेर काढा, नाही तर गप्पा साधा। काल बच्चू हो ज्यावेळेस सांगत होते, तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही। आंदोलन कोणत्या वळणावरती आहे, नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायले, तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय घ्यायची। तुमच्या गोंधळामुळं तुम्ही ऐकलं नाही, कारण आम्ही काल ते बघितलं। बच्चू भाऊ सांगत होते अर्ध्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय, कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता। एखादी मोठी लढाई जिंकायची, आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले, त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत, त्याचे किती अर्थ होते, आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कसं। कारण मूळ गाभा आंदोलक असतो, कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असतो। आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळते। उदाहरण म्हणून सांगतो, याला जोडू नका इकडे तिकडे। मुंबईत आम्ही लाखांना गेलो, पोरं शांत ऐकत होते काय विषय, पुढं काय करायचं ठरलंय, आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे। नंतरच्या वेळेत ते कुंकड जात होते, त्यांनाच माहित, तुम्ही पण बघितलं। त्यामुळे आंदोलनाचा मेन गाभा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका। नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही। त्याची तळमळ, त्यांनी केलेले कष्ट वाया लागले। आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे। त्याच्यासाठी व्यवस्थित चित्त ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे, काय काय येतंय, माहिती काय काय। बऱ्याचशा लोकांना काल मला वाटतं बच्चू भाऊ बोलले, नवले साहेब बोलले, तुपकर साहेब बोलले, आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्यातल्या 25% लोकांना सुद्धा कळलं नाही हे काय म्हणून। कशी कशी ठरवायची बाबा हो, तुम्ही 500 किलोमीटरहून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलात, तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर ते कसं होणार। इथून पुढच्या काळात तरी शांतता, संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं। विषय असा आहे, मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो। मी आजारी आहे, मला चालता फिरता आणखी लई त्रास आहे। मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला, म्हणलं आपण घरात नाही झोपू शकत। मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय। 7 वाजता मी पहिला फोन बच्चू भाऊला केला असं निघतोय म्हणून, कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो। आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे। टाकलेलं सरकारचं षड्यंत्र, डाव कसा मोडायचा, तो प्रति डावानंच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ। आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो। आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहीत नाही, बैठक ठरली का काय याचा मिळाला नाही आणि त्याच्यात मी पडणार पण, कारण आंदोलन काढण्याची वेगळी वेगळी पद्धत असते। आमचं कसं हाताळायचं, तुमचं शेतकऱ्यांचं कसं हाताळायचं, तुम्ही उभी आहेत त्याच्यात लागतो। तुम्ही पूर्ण अवश्य शेतकरी आंदोलनात खर्च केला, कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं याचं ज्ञान तुम्हाला आहे। त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही। मी सांगायचं जा नका जाऊ, शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही, मी तो शिकतोय। मी मागेही सांगितलं की 2 तारखेला बैठक लावली, त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रवलेला रद्द करून टाकली। म्हणून 2
शेतकऱ्यात गट दिसता कामा नये. आणि त्याला काय अर्थ आहे? लढायचं शेतकऱ्यासाठी. आमचं ते बंद करून टाका. मी यासाठी बोलली होती, तुम्हाला खरं सांगतो. मी काय 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही. मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते. ते लढायचं कसं सांगा, कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे, पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो. अभ्यासाचा आपला पत्ता नाही. जे आहे ते आहे, खरं त्याला काय, पण आपण नीट करतो बाबा त्याला. आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत. नाही तर न्याय नाही ना, फी नाही ना, काही नाही, असंच या ना असेच जा, अशा स्वरूपाचे. त्यामुळं यांच्याकडून समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे द्यायची, दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू, असं ते होतं. पण ते रद्द करून टाकलं. तो विषय संपला. कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकतंय, म्हणलं आपण 100% साथ दिली पाहिजे, म्हणून इथपर्यंत आलो. बाकीचा काही उद्देश नाही. कोणाला उद्देश वाटू द्या, तिकडे काय वाटू द्या, आम्ही हाईत म्हणल्या भाई. बच्चे बोला चांगला माहिती आहे, हाईत म्हणलं की हायतच ना. पण आता ते मुंबई फिंबायचं काय मी सांगत नाही. ते मला आता बोलता बोलता म्हणले, तुम्ही चला मुंबईला. आपण नसलं त्यांच्या तिकडे, त्यांच्याकडे काय, त्यांना का रोग आला का इकडे? त्यांच्या पायामुळे का डिझेल लागत आहे का, राखेल लागत आहे त्यांना का, काही टाकायला पैसे नाही. सगळं आमचंच गाबाळ आणलंय ते. आता बोलतो सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं. पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही. मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही. आता जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं युवा. पण आता आम्ही जाऊ दे, पण नाही सांगायचं. चलो, धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ताकदीनं लावून धरा. राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही पहिली वेळ. हे मी पहिल्यांदाच बघितलं, सगळ्या शेतकरी संघटनेचे पात्र एका जागेवर आले. न्याय मिळाला काही वेळ लागत, काही लागेल. कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना, हे 10-15 जण असे गोल बसलेले, तिथंच यांची जिरली. कारण हे एकमेकात बसत नाहीत, कोपर खेळायला असतात पाहिजे. तर ते मनभेद सगळ्यातच असते. ते येऊ नको, पुढे येऊ, तेवढे पुढे जाईल का काय, पुढे जाऊ दे, पण शेतकऱ्याचा न्याय मिळेल ना, हे पावा बघतो. आपल्या ते थोडी आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे. दिवस कसं काय बोलला एकतात, मला बोलायला दिलं नाही, माईकच माझ्या डामाला बंद कसं काय पडला, बंद पडला तिकडे डोंगर करून का शंकर. आपल्यात ना एक खोडी मोडल्या पाहिजे. एक जण करते ना, बळ द्यायचं मोकळं व्हायचं. पदार्थ शेतकऱ्याच्या पुढे एवढं स्वप्न बघायचं. आपण ते मानपानापासून सुद्धा सगळ्यांनी लांब जा. मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटने खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. इथे सगळे मानपान सोडून, त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून एका जागेवरती सगळे उभा राहिले. नक्की यशस्वी करा. आम्ही हाय. धन्यवाद. धन्यवाद मनोज दादा. ज्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याच्या या लढ्याला बळ दिलं, निश्चितपणे हा लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. तर मनोज जरांगे यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी ही भेट दिलेली आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे. मनोज जरांगे हे आंदोलनस्थळी डाव प्रतिडावाने मोडावा लागणार असं जरांगे यांनी यावेळी वक्तव्य केलेलं आहे. तर शेतकऱ्यांचे मुद्दे मी शिकतोय असं देखील जरांगे म्हणालेले आहे. पहिल्याच दिवशी सरकार डाव टाकतोय म्हणून मी आलो असंही जरांगे यांनी सांगितलेलं आहे. तर डाव हा प्रतिडावानेच मोडावा लागणार असं देखील जरांगे म्हणाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.